मामाचा मुलगा खूप हुशार होतोय. ते कसं काय बरं? अरे बाबा, तो पुणे महानगरपालिकेच्या सहकार नगर मधील राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये शिकतो. हो. जिथे कुठलीही वार्षिक शुल्क न घेता मोफत शिक्षण दिले जाते. अरे वा, हे तर मग खूप छान आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या शाळेत मोठी स्क्रीन आहे आणि त्यांना कॉम्प्युटरवर शिकविले जाते. खरंच? काय म्हणतात बरं त्याला? ई लर्निंग का रे? तेच. ई लर्निंग आपल्या सागर कॉलनीज किंवा शास्त्रीनगर परिसरात ते असतं तर खूप फायदा झाला असता. हो नक्कीच. अरे बाबा, आपली शाळा जुनी, कोण करेल हा बदल आपल्यासाठी? मी तेच म्हणतोय, कोण करेल? अरे मुलांनो, आता काळजी करू नका. आपले राहुल दादा म्हस्के जे आपल्याला अनेक वर्षापासून शालेय साहित्य व शिक्षणासाठी मदत पुरवतात, अशा राहुल दादाला जर आपल्या प्रभाग क्रमांक 10 मधून महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी मिळाली तर ते उच्च शिक्षित, ॲडव्होकेट आणि विजनरी नेते आहेत. ते पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ई लर्निंग स्कूल्स आपल्या प्रभाग क्रमांक 10च्या परिसरात सुरू करतील. आणि याचा फायदा आपल्या परिसरातील सागर कॉलनी, शास्त्रीनगर, अरमान सोसायटी, साईनाथ वस्ती, भीमाले टॉवर, पावधन, भुसारी कॉलनी येथील ज्या कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा गरीब, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. कारण या शाळेमध्ये कुठलेही वार्षिक शुल्क न घेता संपूर्ण मोफत शिक्षण दिले जाते. आणि काय असेल त्या ई लर्निंग स्कूल मध्ये? अत्याधुनिक कॉम्प्युटर्स, डिजिटल लर्निंग सिस्टीम, AI आणि अजून बरेच काही. अरे वा, हे तर छान झाले. प्रभाग क्रमांक 10चा विकास करायचा असेल तर राहुल दादाला साथ देणं गरजेचं आहे. राहुल दादा म्हस्केला साथ म्हणजेच विकासाला साथ.